पैसे मिळण्याच्या अफवेनं बीड शहरात ज्ञानराधा बँकेच्या ठेवीदारांनी मोठी गर्दी केली होती। आज अचानक ज्ञानराधा बँकेच्या ठेवीदारांनी शहरातील जालना रोडवर रास्ता रोको आंदोलन सुरू केलं। यावेळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली। पोलीस प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी दाखल झाल्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला। तसंच ज्ञानराधाच्या ठेवीदारांनी 5 फेब्रुवारीला विराट मोर्चा काढण्याचा इशारा देखील दिलेला आहे। तर ज्ञानराधा बँकेमध्ये अपहार झालेला होता आणि त्यानंतर मात्र अनेकांचे पैसे या बँकेमध्ये आहेत ते मिळवण्याच्या हेतून आता अनेकदा आंदोलन देखील करण्यात आली आहे। आज अचानक ज्ञानराधा बँकेच्या ठेवीदारांनी शहरातील जालना रोडवर रास्ता रोको आंदोलन केलं। नवी मुंबईमध्ये बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात कारवाई करण्यात आली। नवी मुंबईतून 6 बांगलादेशींना पोलिसांनी अटक केली आहे। नेरुळ येथील प्रशांत कॉर्नरच्या मागे सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणावरून बांगलादेशींना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। तर नवी मुंबईत बांगलादेशींच्या विरोधातली मोहीम आता अधिकच तीव्र करण्यात आली। या घुसखोरांच्या विरोधात कारवाई केली जाते तर 6 बांगलादेशींना पकडण्यात पोलिसांना यश आलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।